जय महाराष्ट्र. रयत महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण खोपी गाव, तालुका भोर, जिल्हा पुणे या ठिकाणी खोपी गावामध्ये अनधिकृतपणे शेकडो झाडांची इथं कत्तल करण्यात आलेली आहे. तर ही माहिती घेण्यासाठी आपण या गावात आलो आहे. तर या ठिकाणी आम्हाला दिसतं आहे की शेकडो झाडं, म्हणजे अजून आपण मोजूच शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी या गावचे काका, तुमचं नाव काय? संजीवंत बाळको कांबळे. तर काय सांगाल की हे झाड कशा पद्धतीने तोडले झाले? की काही मसनीच्या मार्गाने तोडल्यात, काही JCBच्या मार्गाने उपटलेली तोडलेली आहेत. हां. आणि मसनीचा जास्त उपयोग केलेला आहे. आणि ही झाडं तोडताना काही म्हणजे या ठिकाणी कोण गाववाले कोण आले होते का झाड थांबवण्यासाठी, की झाड तोडू नका म्हणून? की ज्यावेळेस ह्यांनी सुरुवात केली हां त्यावेळेस मी स्वतः ते ट्रॅक्टर भरीत असताना मी स्वतः थांबवलेलं होतं, पण त्यांनी काय ऐकलं नाही. आणि त्यांनी मलाच उलट दादागिरी करून त्यांनी मला इथून बाहेर काढलं आणि त्यांनी हे सगळं तोडातोडी कारभार केला. जय महाराष्ट्र. आज आम्ही तालुका भोर, जिल्हा पुणे, मौजे खोपी या ठिकाणी आलो. आम्हाला नुकतीच माहिती मिळाली एक वृक्षप्रेमी म्हणून, एक संघटना म्हणून, की या ठिकाणी शेकडो झाडांचे कत्तल करण्यात आलेत, त्यांची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. आणि आपण पाहतोय या ठिकाणी जाळण्यात पण आलेली आहेत. तर अशा माध्यमातून आम्ही जो एक तक्रार अशी हे करतोय की जेवढे पण आता या ठिकाणी वृक्षप्रेमी असतील, निसर्गप्रेमी असतील, मी त्यांना आवाहन करतो आणि माझी प्रत्येकाशी आता संपर्क झालेला आहे. प्रत्येकजण या ठिकाणी येऊन आंदोलनाची तयारी ठेवण्यात येणार आहे की या ठिकाणी विदाऊट परमिशन इतकी शेकडो झाडं तोडण्यात कशी आली. आणि वेगवेगळ्या प्रकारची बाबळीपासून बाबा कुठली अजून झाडं आहेत? खैर, कुंबळ, बाभळ, आंबा, खैर, कुंबळ, बाभळ या अशा विदाऊट परमिशनच्या झाडं, सागवानाची पण असेल झाडं, झाडाची खोडच ठेवलं, कोपऱ्यावर सागवानाची पण झाडं होती, अशी झाडं तोडण्यात आलेली आहेत. आणि निश्चितपणे यांना आम्ही म्हणतो आपण कायद्याच्या चौकटीमध्ये यांना घेऊन यांच्यावर कायद्याने कायदेशीर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचा ह्या झाडांना आम्ही एक वादा देतो की यांची जी कत्तल झाली आहे याचा निश्चित आम्ही आपण जे म्हणतो की न्याय देतो, आम्ही न्याय देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर हे पूर्णपणे आम्ही या झाडांना न्याय देणार, कारण की या ठिकाणी प्रत्यक्षात येऊन आम्ही पाहिलं आहे की पुरावे पूर्ण नष्ट केलेले आहेत. त्याचे झाडं इतकी झाडं तोडलेली आहेत की आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी बघा त्याच्या मुळ्या दिसतात. ते याच ठिकाणी आम्ही आता थोड्या उशिराने पत्रव्यवहार करून संबंधित अधिकारी यांना धरून, कारण की यांची पण पूर्ण काळजी आहे की आपण या ठिकाणी परमिशन देतो किंवा नाही देतो, किंवा अशी जर माहिती मिळाली तर जागेवर येऊन त्यांना कारवाई करावी लागते. पण इथं कारवाई कुठली दिसत नाही. इथं पूर्णपणे विल्हेवाट लावलेला आहे. निश्चित आम्ही जोपर्यंत धडा शिकवत नाही आणि यांना कायदेशीर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहे. जय महाराष्ट्र.